कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने 50 कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। मंजूर निधीतून कोल्हापूर हुपरी मार्गावरील वळतीकरण रस्त्याचे काम करण्यात येणार आहे। त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। विमानतळावरील सध्याची 1370 मीटर धावपट्टी वाढवून ती 2300 मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त 67 एकर जमिनीची गरज होती। जिल्हा प्रशासनाने जवळपास 3 वर्षे प्रक्रिया राबवून ही जमीन संपादित केली। यापूर्वी ताब्यात दिलेल्या जमिनीबरोबरच उर्वरित 67 एकर जमीन 20 जानेवारी 2025 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचे नियोजन करण्यात आले होते। मात्र विस्तारित क्षेत्रातून जाणाऱ्या कोल्हापूर हुपरी रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय जमीन ताब्यात घेण्यास प्राधिकरणाने नकार दिला होता। आता त्यासाठी निधी मंजूर झाला असून या रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। धावपट्टी 2300 मीटरपर्यंत वाढवल्यानंतर मोठ्या आकाराची विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकणार आहेत। त्यामुळे मुंबई, दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या शक्यताही निर्माण होणार आहेत। राज्य शासनाने विविध विमानतळांच्या विकासासाठी 169 कोटी 21,54,800 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून यामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे।